मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अहमदपुरात 2 पाटलांच्या साठमारीत गणेश हाकेंची वाजणार शिट्टी. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अहमदपूर, चाकूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटाचा हात धरला. ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित होते. त्यानुसार त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले नशीब पुन्हा आजमावत आहेत. परंतु या मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडून आलेले, काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये मंत्री राहिलेले विनायक पाटील या मतदारसंघातील युती आणि आघाडीतील जागा वाटपामध्ये अहमदपूर कोणत्या पक्षाला सुटेल याचा अंदाज घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची कास धरली आणि या पक्षाकडून उमेदवारी मिळविली. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये माजी आमदारांमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणामुळे तापलेले वातावरण आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसींचा प्रखर विरोध यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये जातीय समीकरणानुसार राजकारण होत आहे. अहमदपूर मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी निवडणूक होत आहे. येथे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे घड्याळ चिन्हावर लढत असले तरी ते युतीचा भाग म्हणून लढत आहेत. मात्र त्यांना युतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची खात्रीने साथ मिळेल असे दिसून येत नाही. तर या दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते प्रचारात दिसून येत नाहीत. भाजपाचे पदाधिकारी राहिलेले गणेश हाके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपाकडून गणेश हाके यांची उमेदवारी परत घेण्यासाठी पक्ष यशस्वी ठरला आहे. म्हणजे गणेश हाके यांची उमेदवारी म्हणजे भाजपाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाला खोडा घालण्याचा प्रकार केला गेला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी उघडपणे अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत. तर आघाडीतील परिस्थिती ही काही वेगळी नाही. आघाडीत अहमदपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून आघाडीचा धर्म पाळला जात आहे असे दिसून येत नाही. काँग्रेस कार्यकर्ते यांच्याकडूनही आपली शक्ती अपक्षाच्या पाठीमागे लावली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी यांच्यात सरळ लढत होत असली तरीही या दोन्हीही आघाडीतील घटक पक्षाकडून तिसऱ्याच उमेदवाराला आपली शक्ती पुरवली जात असल्यामुळे भाजपाचे बंडखोर उमेदवार यांची शक्ती वाढली आहे. जातीय समीकरणानुसार युती आणि आघाडीतील उमेदवार हे मराठा समाजातील असल्यामुळे आणि बाबासाहेब पाटील यांच्या पाठीमागे अहमदपूर परिसरातील मराठा आणि मुस्लिम समाज असल्याचे दिसून येते. तर आघाडीचे विनायक पाटील यांच्या पाठीमागे चाकूर परिसरातील मराठा आणि मुस्लिम समाज दिसून येते. या मतदारसंघांमध्ये युती आणि आघाडीकडून मराठा समाजाचा उमेदवार दिल्यामुळे या मतदारसंघातील मराठा आणि मुस्लिम दोन्हीही मतांची दोन्हीही उमेदवारांना विभागून मते मिळतील, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर या निवडणुकीमध्ये जेथे मराठा मतांचे एकत्रीकरण होत आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी मतांची एक गठ्ठा मते होत आहेत आणि हीच एक गठ्ठा मते गणेश हाकेच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी आणि युतीच्या 2 पाटलांच्या साठमारीत गणेश हाकेचे पारडे जड ठरत आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात साधारणपणे 3,37,000 मतदार आहेत. यामध्ये 60 ते 65% मतदान गृहीत धरले तर मराठा आणि मुस्लिम मताची विभागणी आणि आघाडी आणि युती यांच्यातील बंडाळी अपक्षाच्या पाठीशी राहिली आणि त्यांना ओबीसीची साथ मिळाली तर या निवडणुकीमध्ये युती आणि आघाडीला अपयश पदरी पडेल, अशी स्थिती आहे. आणि यात जर गणेश हाके विजयी ठरले तर भाजपा पाडापाडीच्या राजकारणामध्ये पुन्हा यशस्वी ठरेल असे दिसून येते. एकंदरीत 2 पाटलाच्या साठमारीत गणेश हाकेची शिट्टी वाजणार का, असा सवाल विचारला जात आहे.